झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरीमधल्या वेरळ घाटामध्ये आराम बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 34 जण जखमी झालेत। अपघातग्रस्त बस मुंबईहून गोव्याकडे निघाली होती। अतिशय ताजी आणि महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मुंबई गोवा हायवेवरती एका आराम बसला हा अपघात झालाय। रत्नागिरीमधल्या वेळास घाटात ही बस दरीमध्ये कोसळली आहे। 2 जण ठार तर 34 जण जखमी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय। संदेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदेश, अतिशय गंभीर हा अपघात असू शकतो, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे का? नेमका का झाला हा अपघात आणि ही बस ज्या ठिकाणी होती ते ठिकाण खरोखर अपघात व्हावा इतकं भयंकर आहे का? निश्चितपणे अजित, हे जे ठिकाण आहे ते अतिशय भयंकर ठिकाण आहे। यू टर्न आणि पूर्णपणे असा तीव्र उतार ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचा हा उतार आहे आणि या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात। आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की काल पहाटे 3 वाजल्यापासून वादळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे। लाईट वीज पुरवठा खंडित झालेला अशा परिस्थितीत चालकाला वेग आवरला नाही आणि एकूणच जे वातावरण होतं, पाऊस आणि वादळी वारे जे सुटले होते, ज्याच्यामुळे या खासगी आराम बसचा जो चालक होता हा पूर्णपणे गांगरून गेला होता आणि अशा परिस्थितीत त्याचा बसवरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडलेला आहे। आपण म्हटल्याप्रमाणे मृतांचा आकार निश्चितपणे वाढू शकतो, कारण रात्री अशी परिस्थिती होती की संपूर्ण ज्या वातावरणामध्ये मदत कार्य तिथे त्या ठिकाणी पोहोचणं अवघड झालेलं होतं आणि 200 फूट खाली ही बस गेल्यामुळे त्या ठिकाणी मदतीलाही कोणी इतक्या पहाटे रात्री 2 ते 3 वाजता तिथे कोणी उपलब्ध झाले नाही। त्याच्यामुळे निश्चितपणे हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। संदेश, आता सगळे जे जखमी आहेत त्या जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय का आणि नेमकी आता तिथे घटनास्थळी परिस्थिती काय आहे? जे गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात आणण्यात येणार आहे। मात्र इतर जे 27 जण आहेत ते 27 जणांना लांजा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। आता तिथली जर आपण परिस्थिती बघितली तर महामार्गावरील वाहतूक सुरळीत जरी असली तरी वेरळ घाट जो आहे, वेरळ घाटामध्ये हा अपघात बघण्यासाठी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा त्या ठिकाणी होतोय। त्याचप्रमाणे ही गाडी काढण्याचे प्रयत्न किंवा आतमध्ये जी आणखी कोण बस खाली किंवा अडकलेले लोक असतील किंवा आणखी कोण त्या ठिकाणी जखमी आहे किंवा काही याबाबतचा शोध सुरू आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीला अडथळे होत आहेत। नक्कीच संदेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अतिशय भयंकर असा हा अपघात आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।